बघूया दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. सामना आपण पाहू शकाल स्मार्ट बॉईज जांभवाडी विरुद्ध रावण साम्राज्य फुलाची वाडी संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकाल बल्लू आणि माई. यावेळेस मात्र पहिलाच बॉल देव या गोलंदाजाचा चेंडू मात्र जाऊन पायला आदळलाय. यावेळेस लेगबायच्या स्वरूपात डॉट चेंडू येतोय. रावण साम्राज्य फुलाची वाडी या संघाकडून पहिल्या षटक हाताळतो देवा. पुढील बॉल पुन्हा एकदा यावेळेस मात्र कोलटमध्ये चेंडू समोरच्या दिशेने दिशा दाखवून चौकार येतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सरळ यावेळेस मात्र चौकार ठोकलाय. नक्कीच यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवटमध्ये चेंडू समोरच्या दिशेने सर्कलच्या आतमध्ये यावेळेस आणि यावेळेस चांगली रन इन बिटवीन म्हणावं लागेल बल्लू या फलंदाजाचा. एक धोक्याची घंटी होती, एक रिस्की धाव आणि नक्कीच एक रिस्की धाव मात्र मिळते स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाला. बघूया संघाची धाबलक आपण पाहू शकाल स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाची 5 धावा. यावेळेस मात्र स्टॅकवरती आपण पाहू शकाल डावखुऱ्याचा फलंदाज माई. देवाचा पुढील बॉल आपल्याकडे चेंडू. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन फलंदाज मात्र बीट होतोय माई. निर्धार चेंडू येईल. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 5. यावेळेस बघूया पुढील बॉलवरती मोठा फटका खेळू शकेल का माई. डावखुऱ्याचा फलंदाज आहे, मोठे फटके खेळण्यात माहीर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराही डॉट चेंडू येतोय. सुंदर गोलंदाजी यावेळेस पहिला चोर हाताळतोय रावण साम्राज्य फुलाची वाडी या संघाकडून देवा. 5 चेंडू फेकी केल्या मात्र 5 धावा खर्च केलाय. सुरेख गोलंदाजी यावेळेस रावण साम्राज्य फुलाची वाडी या संघाचे पहिलं षटक हाताळतो देवा. पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल. यावेळेस मात्र आपटॅकर चेंडू पुन्हा एकदा आडवे बॅटने फटका सजवलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार चौकार. संघाचा धाबाला आपण पाहू शकाल 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाची 9 धावा. दुसरा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रावण साम्राज्य फुलाची वाडी या संघाकडून विजय. आणि विजयचा सामना करेल स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाकडून बबलू. पहिल्याच बॉल घेऊन जाईल विजय. दुसऱ्या ओव्हरमधील सामना करेल बबलू स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाचा. पहिलाच बॉल यावर मात्र यार्कर डिलिव्हरी खोदून काढलाय आसमान दाखवलाय. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार षटकार. या षटकाराने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाचा. 15 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलाय बबलू या फलंदाजांना. अवघड चेंडू होता परंतु अवघडातून सोपं केलंय बबलू या फलंदाजांना. षटकार मिळवलाय. यार्कर डिलिव्हर होता इतका चांगला असा फटका सजवलाय बबलू या फलंदाजांना. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल विजय. सामना करतो बबलू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलकाचा आडवे बॅटने फटका सजवलाय लेग फाईनच्या दिशेने सर्कलच्या आतमध्ये यावेळेस फील्ड केला जातोय. 1 धाव मिळते स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाला. या 1 धावाने मात्र संघाचं दाबलक आपण पाहू शकाल 16 या आकड्यावरती. यावेळेस मात्र स्टॅक वरती असेल माई. डावखुऱ्याचा फलंदाज आहे.
षटकार चौकार मारण्यात माहीर आहे, परंतु यावेळेस समजदारीची फटकेबाजी. 3 चेंडूचा सामना केलाय, वैयक्तिक 4 धावा मिळवलाय. पुढील बॉल विजय या गोलंदाजा, परंतु यावेळेस नक्कीच निर्धार चेंडू होतोय, परंतु यावेळेस बघूया तडांबडकर निर्णय दिलाय. बघूया चेक केला जाईल, लगेचच आपल्याला निर्णय देखील कळला जाईल. निर्धार चेंडू दिला जाईल. तर मात्र या ठिकाणी 9 चेंडूची समाप्ती होते आणि या 9 चेंडूवरती स्मार्ट बॉयज जांभोळी या संघाने 16 धावा मिळवले. अजूनही या दुसऱ्या ओव्हरमधील मात्र विजय या गोलंदाजा 3 बॉल शिल्लक. या 3 बॉलवरती अजूनही माई आणि बबलू किती धावा जोडू शकतील या दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्याच डावामध्ये खेळताना आपण पाहतोय स्मार्ट बॉयज जांभवाडी बोरली या संघाला मात्र रावण साम्राज्य फुलाची वाडी या संघ मात्र आपलं क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय. तर मित्रांनो जास्त वेळ लावायचा नाही या, सिनियर संघ आहे, तुम्ही एवढं वेळ लावायचा नाही या, लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. विजयचा पुढील बॉल सामना करेल माई. यावेळेस मात्र फुलटो चेंडू होता, ग्राउंड फटका सजवलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस मात्र फील केला जातोय आणि थ्रो देखील ताकदीचा फेकी केलाय. एकच धाव येईल. या एक धावेने मात्र स्मार्ट बॉयज जांभवाडी या संघाचे दाबालक पुढे सरकतोय 17 या आकड्यावरती. यावेळेस माही मात्र समजदारीची फटकेबाजी करताना पाहतोय, रिस्क काही घेत नाही यावेळेस, कारण बबलू मात्र हा फलंदाज चांगल्या धावा मिळवतोय सध्याच्या घडीला आपल्या संघासाठी. दुसऱ्या ओव्हरमधील पुढील बॉल घेऊन जाईल विजय, सामना करतोय बबलू. यावेळेस मात्र अटॅकर चेंडू होता, दिशा भटकतोय, गोलंदाज वाईट घोषित केलाय. पुन्हा एकदा एक धोक्याची घंटी आहे, रिस्की धाव, परंतु यावेळेस एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. वाईट प्लस 1 अशा 2 धावा जोडले जातील. या 2 धावांनी मात्र संघाचं दाबालक पुढे सरकेल 19 आकड्यावरती. अजूनही मात्र दुसऱ्या ओव्हरमधील 2 बॉल शिल्लक. विजय या गोलंदाजाचा पुढील बॉल, यावर मात्र पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू होता, दूरवरती चेंडू राहिलाय. पुन्हा एकदा पंचांनी घोषित केलाय वाट चेंडू, खराब चेंडू येईल. अवांतर एकदा मिळेल, एक धावेने मात्र संघाचा दाबालक पुढे सरकेल स्मार्ट बॉयज जांभोडी या संघाचा. बिनगडी बाद 20. यावेळेस मात्र फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस मात्र काय अंडा पाव जेल बाद. पहिला झटका लागतोय स्मार्ट बॉयज जांभोडी या संघाला माहीच्या स्वरूपात. यावेळेस मात्र माही नाखुश असेल, कारण काही खास योगदान देऊ शकला नाही. हलकासा क्लिक करून दिलं होतं फाईन लेगच्या दिशेने आणि यावेळेस लपलेला क्षेत्ररक्षक होता झाडाखाली. सुंदर अशी झेल, फलंदाज बाद. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विलास रन मशीन स्मार्ट बॉयज जांभोडी या संघाचा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय हिटमॅन विलास.
दुसऱ्या ओव्हरमधील अजूनही विजय या गोलंदाजा शेवटचा बॉल शिल्लक. समोर फलंदाज विलास खल्ली यावर स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल सामना करेल विलास. यावेळेस मात्र हलकासा सन्मान दिलाय थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस चुकीच्या दिशेला थ्रो केलाय. पुन्हा एकदा दुसरा धावायचा प्रयत्न होतोय. धोकेशी घंटी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुकीचा थ्रो. 2 धावा नक्कीच सक्सेसफुल ठरतील. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल स्मार्ट बॉईज जांभोडी या संघाची धाव पल्लक मात्र 1 गडी बाद 22. झाडाखाली प्रेक्षकांना विनंती आहे, जर चेंडू आडला गेला तर त्या चेंडूची जिम्मेदारी तुमची असेल. त्या संघांना काय बोलायचं काय नाही हे तुम्ही जिम्मेदार ठराल. कारण प्रत्येक संघासाठी सामना खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. तिसरं षटक हाताळणीसाठी गोलंदाजी मार्कवर देवा. यावेळेस मात्र फटका सजवलाय. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आपण पाहतोय. धावा मिळताय 1. एक धावाने मात्र स्मार्ट बॉईज जांभोडी या संघाचा धावफलक पुढे सर केला 23 आकड्यावरती. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल देवा. सामना करतोय विलास. विलास टू देवा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दूरवरती चेंडू फिकी केलाय. वाईट घोषित केले पंचांना. अवंतर एक धाव मिळेल. वाईटच्या स्वरूपात एक धावाने मात्र संघाचा धावफलक पुढे सर केले 1 गडी बाद 24. तिसरं षटक हाताळतो देवा. पहिला चेंडू निर्धार चेंडू, त्यानंतर दुसरा चेंडू वाईट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ग्राउंड फटका आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फील्ड केला जातोय. 1 धाव नक्कीच मिळते. या 1 धावाने मात्र स्मार्ट बॉईज जांभोडी या संघाचा धावफलक पुढे सरकतोय 25 आकड्यावरती. तिसऱ्या ओव्हरमधील अजूनही देवा या गोलंदाजाचा मात्र 4 बॉल शिल्लक. समोर फलंदाज बबलू. बबलू हा फलंदाज 6 चेंडूचा सामना करून वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय. परंतु यावेळेस सलामीचा फलंदाज आहे बबलू. यावेळेस मोठे फटके खेळणे खूप गरजेचे आहे. कारण यावेळेस मात्र चांगलं आव्हान द्यावं लागेल फुलाची वाडी या संघासमोर. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल देवा. सामना करेल बबलू. यावेळेस मात्र आपल्या चेंडूला उडवलाय फाईन लेगच्या दिशेने. शतरक्षक आहे सुंदर अशी जेल. फलंदाज मात्र बाद बबलू. पुणे एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्मार्ट बॉईज जांभोडी या संघाचा लक्ष्मण उर्फ लक्की. सध्याच्या घडीला स्मार्ट बॉईज जांभोडी या संघाने धावसंख्या मिळवली ती 25. 2 विकेट आपण पाहतोय धावफलकावरती माया आणि बबलूच्या स्वरूपात. सलामीची जोडी डगावच्या आचरेला. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल देवा. मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलाय. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आपण पाहतोय. गॅप शोधलाय. चेंडू मात्र दणदण करी सीमा पार. चौकार येतोय लक्ष्मणच्या बॅटमधून. या चौकारीने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकेल 32 आकड्यावरती. सॉरी माय मिस्टेक. 29 धावा. बघूया पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल देवा. सामना करतोय लक्की. यावेळेस मात्र दूरवरती चेंडू फिकी केलाय. पंचांचा हात समांतर. धाव येईल मात्र अवांतर. वाईट घोषित केलाय. आणि यावेळेस मात्र पंचांना थर्ड अंपायरकडे निर्णय दिलाय. चेक केला जाईल. यावेळेस बघूया वाईट आहे की निर्धार चेंडू दिला जाईल. परंतु यावेळेस चेक केला जातोय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कारण यावेळेस पंच समोर येत आहे. काही समजत नाही.
वाईट घोषित केलंय. पंचांना अवांतर एकदा मिळेल. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल देवा. सामना करतोय लकी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराही वाईट चेंडू. खराब चेंडू होतोय. खराब गोलंदाजी यावेळेस देवा या गोलंदाजी. अवांतर एकदा मिळते. स्मार्ट बॉय जांभोडी या संघाला या एक धावाने मात्र संघाचा दाबालक पुढे सरकतोय. 2 गडी बाद 31. तिसऱ्या ओव्हरमधील मात्र अजूनही 2 बॉल शिल्लक. देवा या गोलंदाजाचा सामना करतोय लकी. यावेळेस मात्र अटॅकर चेंडू पुन्हा एकदा आडवे बॅट जोरदार फटका. क्षेत्ररक्षक काय यावेळेस मात्र चेंडू आडला जाईल का, परंतु यावेळेस चेंडू मात्र होतोय फरार. सीमा पार चौकार. या चौकारीच्या मदतीने स्मार्ट बॉय जांभोडी या संघाची धावसंख्या पुढे सरकेल. 2 गडी बाद 35 या आकड्यावरती. अजूनही तिसऱ्या ओव्हरमधील मात्र शेवटचा बॉल शिल्लक देवा या गोलंदाजाचा. यावेळेस मात्र महागडे षटक ठरतो देवा या गोलंदाजाचा. समोर फलंदाज लकी. शेवटचा बॉल. तिसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल देवा या गोलंदाजाचा. सामना करतोय लकी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवटामध्ये चेंडू खोदून काढले. लेग फाईनच्या दिशेने ग्राउंड फटका पाहतोय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि यावेळेस मात्र थ्रो 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 थ्रो. यावेळेस मात्र सुरेख थ्रो येतोय. फलंदाज बाद होईल. लकी अनलकी ठरतोय. यावेळेस धाबाद झालाय लकी. तिसरा झटका लागतोय स्मार्ट बॉय जांभोडी या संघाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 36. पुणे एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्मार्ट बॉय जांभोडी या संघाचा आकाश. गोलंदाजी मार्कर सज्ज होतोय. फिरकी गोलंदाज अंकुश. पुलाची वाडी या संघाकडून चौथाच ओव्हर हाताळतोय अंकुश. स्टॅक वरती आपण पाहू शकाल हिटमॅन विलास षटकार चौकार मारण्यात माहीर. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र खोदून काढलाय फाईन लॅगच्या दिशेने. चेंडू मात्र होईल फरार. हवाई फायर. षटकार येतो यावेळेस विलासच्या बॅटमधून. या षटकाराने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकेल 42 या आकड्यावरती. मागडे षटक ठरू शकतोय अंकुश गोलंदाजा. पुढील बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा यार्कर डिलिव्हर होता परंतु असफल ठरतो. यावेळेस फटका खेळण्यास लेग बायच्या स्वरूपात यावेळेस मात्र डेट चेंडू येतोय. पंचाकडे मोठी अपील होती परंतु यावेळेस LPW काही आऊट नाही या. त्यामुळे या ठिकाणी सेफ मध्ये असेल फलंदाज विलास. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल अंकुश. सामना करतोय विलास. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोदून काढलाय हवाई फायर. बिग हिट येतो यावेळेस विलासच्या बॅटमधून. या ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकले फलंदाजांना. मागडे ओव्हर ठरतोय अंकुश या गोलंदाजाचा. कमबॅक करावा लागेल यावेळेस मात्र रावण साम्राज्य फुलाची वाडी या संघाच्या गोलंदाजाला. यावेळेस मात्र चौथाच ओव्हर मात्र अंकुशचा मागडे ठरतोय कारण 3 चेंडू फेकी केले आणि 12 धावा खर्च केले. अजूनही या ओव्हरमधील मात्र 3 बॉल शिल्लक. पुढील बॉल. पुढे एकदा फुलटो चेंडू. यावेळेस मात्र वन हँड फटका. चेंडू मात्र निघून जाईल. सीमा पार षटकार. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा घोषित केलाय आणि यावेळेस पंचकडे दाद मागतेले परंतु यावेळेस पंचांनी मात्र थर्ड अंपायर निर्णय दिलाय. चेंडू चेक केला जाईल. कमरेचे खाली डीप होतोय. चेंडू पकडला जाईल परंतु यावेळेस मोठा फटका येतोय या चेंडूवरती.
संघाचा धावफलक आपण बघू शकाल 54 या आकड्यावरती. तर मात्र वेगाने धावा वाढत आहे स्मार्ट बॉईज जांभोळी या संघाचा, कारण यावेळेस मात्र हिटमॅन अजूनही स्टॅगवरती. विलास षटकातील पुढील बॉल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय फाईट लेगच्या दिशेने, चेंडू मात्र होईल फरार, सीमा पार षटकार. खूप मागडे षटक अंकुश या गोलंदाजाचा, नाखुश अंकुश. पुढील बॉल यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने, शोधला गॅप लावला मॅप, चेंडू मात्र होईल फरार, सीमा पार षटकार. या षटकाराने मात्र संघाचा धावफलक आपण पाहू शकाल स्मार्ट बॉईज जांभोळी या संघाची 3 गडी बाद 66. अजूनही 6 बॉल शिल्लक आहे. शेवटचा ओव्हर बघूया कोण हाताळू शकेल. गणेश रावण साम्राज्य फुलाचीवाडी या संघाकडून शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय गणेश. अंकुशचे खूप मागणं ओव्हर मात्र ठरलंय, नाखुश असेल अंकुश हा गोलंदाज. शेवटच्या ओव्हरमधील पहिलाच बॉल यावेळेस मात्र खोदून काढलाय, समोरच्या दिशेने धावा मिळत आहे स्मार्ट बॉईज जांभोळी या संघाला. क्षेत्ररक्षण होतोय तोपर्यंत एक धाव नक्कीच सक्सेसफुल ठरते. या एक धावाने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलक आपण पाहू शकाल 67 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 5 बॉल शिल्लक गणेश या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा स्टॅगवरती विलास. पुढील बॉल गणेश या गोलंदाजाचा आणि यावेळेस मात्र दिशा भटकलाय, नो बॉल. सुवर्ण संधी, सोने पे सुहागा, येणारा चेंडू फ्रीट. या सुवर्ण संधीचं सोनं करेल का फलंदाज, फुल लायसन असेल या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यास. गोलंदाजी मार्गावर गणेश, येणारा चेंडू फ्रीट, समोर फलंदाज विलास. यावेळेस मात्र खोदून काढलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू मात्र होतोय फरार, सीमा पार चौकार. आणि यावेळेस सुवर्ण संधीचं सोनं केलंय, 4 धावा मिळवल्या आपल्या संघासाठी. आणि या 4 धावाने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकतोय स्मार्ट बॉईज जांभोळी या संघाचा 72 या आकड्यावरती. गणेशचा पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल, सामना करतोय विलास. यावेळेस मात्र फुलटो चेंडू, पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु यावेळेस जितके उंची तितके अंतर, चेंडू मात्र होईल छुम अंतर, सीमा पार होतोय चेंडू, पुन्हा येतोय षटकार. या षटकाराने मात्र संघाचा धावफलक 78 या आकड्यावरती. पुढील बॉल मागणे षटक ठरतोय गणेश गोलंदाजाचा. याबाद बाई गुलीगत धोका, खतरनाक फटका, चेंडू पुन्हा होतोय फरार, सीमा पार षटकार. पुढील बॉल पुन्हा एकदा, यावेळेस मात्र पुन्हा एकदा. आता काय बोलायचा, बेकार गडीनं हाणलाय, पुन्हा येतोय षटकार. गोलंदाज करे तो क्या करे, जिकडे टाकतोय तिकडे रटाळीतो. आणि यावेळेस मात्र अर्धशतक पूर्ण होतोय विलास या फलंदाजाचा. वैयक्तिक 50 धावा मिळवले या फलंदाजांना, 55 धावा 13 चेंडू मध्ये 55 धावा. अजूनही शेवटच्या ओव्हरमधील शेवटचा बॉल गणेश गोलंदाजा, सामना करेल विलास. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, या निर्धार चेंडू होतोय. तर मात्र कुठेतरी या गणेशचा निर्धार चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावफलक आपण पाहू शकाल स्मार्ट बॉईज जांभोळी या संघाची 90 धावा, 91 धावा मिळवाव्या लागतील रावण साम्राज्य फुलाचीवाडी या संघाला.
रावण साम्राज्य पोलाची वाडी या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. विजय आणि अंकुश. विजय देखील मोठा फटके खेळण्यात माहीर आहे, परंतु यावेळेस मोठा आव्हान आहे समोर. 91 धावा चेस करावं लागतील विजय होण्यासाठी पोलाची वाडी या संघाला. पहिल्या षटकातील पहिलाच बॉल यावेळेस मात्र उडवला. जेल उडाले. सर्कलच्या आतमध्ये जेलची संधी आणि काय अंडा पाव. पहिलाच झटका पोलाची वाडी या संघाला विजयाच्या स्वरूपात. नाखुश डगावच्या आसरेला विजय. यावेळेस मात्र विजय मोठा फटके खेळण्याच्या नादात मात्र जेल उडाला आणि सर्कलच्या आतमध्ये जेल उडाला आणि सुरेखाची झील आपल्याला पाहायला मिळाली. शरद या क्षेत्ररक्षकाकडून फलंदाज मात्र बाद झालाय. पहिला झटका लागतोय रावण साम्राज्य पोलाची वाडी या संघाला. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. पोलाची वाडी या संघाचा देवा. षटकातील पुढील बॉल विलास या गोलंदाजा फुलटो चेंडू. यावेळेस मात्र आडवे बॅटने जोरदार फटका. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराही झटका. सुंदर झेल यावेळेस रावण साम्राज्य फुलाची वाडी या संघाची आता मात्र बिकट अवस्था, कारण दोन मोठे फलंदाज मात्र डगावच्या आचरेला. देवा आणि विजय. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सोनू. रावण साम्राज्य फुलाची वाडी या संघाची अजूनही धावसंख्या मात्र 0. धावफलकावरती 2 विकेट आपण पाहतोय. बिकट अवस्था. कंबरतोड गोलंदाजी यावेळेस विलास या गोलंदाजाची. फटकेबाजी देखील चांगली केली विलासच्या खेळाडूने. यावेळेस मात्र गोलंदाजी हाताळतोय. 2 चेंडूवरती 2 विकेट. हॅट्रिक संधी आली यावेळेस गोलंदाजाला. षटकातील पुढील बॉल फ्री. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न. पुन्हा एकदा जेल उडाले. पुन्हा एकदा जेलची संधी. अहो, जेल सुटला. दिल तुटला. एक धाव देखील लुटली. हॅट्रिक संधी आली होती. संधी मात्र गमवताना आपण पाहतोय स्मार्ट बॉय जांभोडी या संघाचे क्षेत्ररक्षक इजी झेल पकडण्याच्या नादात यावेळेस जेल सुटतोय शरद या क्षेत्ररक्षकाकडून. जेल पकडली गेली असती तर नक्कीच विलास या गोलंदाजांना मात्र हॅट्रिक मिळवली असती. यावेळेस मात्र हलकाचा सन्मान दिलाय. हलकाचा कट करून फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज मात्र दाबत होईल. चुकीचा खोल. यावेळेस मात्र डगाऊच्या आसरेला पुन्हा एकदा फलंदाज सोनू. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सकाराम. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल विलास. यावेळेस मात्र खोलमध्ये चेंडू खोदून काढलाय समोरच्या दिशेने. यावेळेस मात्र सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होतोय. पुन्हा येतोय निर्धार चेंडू. सुंदर गोलंदाजी यावेळेस स्मार्ट बॉय जांभोडी या संघाकडून. पहिलाच ओव्हर हाताळतोय विलास. विलास या गोलंदाजांना मात्र 5 चेंडूपैकी केला, मात्र 1 धाव खर्च केली. 2 विकेट मिळवून दिले आपल्या संघासाठी. शेवटचा बॉल असेल. पहिल्या ओव्हरमधील सामना करतोय अंकुश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलकाचा कट करून लेगच्या दिशेने. यावेळेस मात्र 1 धाव नक्कीच मिळते. या 1 धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकेला 2 या आकड्यावरती. विकेट दिले का? चौथा झटका लागेल पोलाची वाडी या संघाला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 4 गडी बाद 1.
तर मात्र पुरेपूर जिम्मेदारी अंकुश आणि लहानू या दोन्ही फलंदाजाच्या खांद्यावरती. परंतु यावेळेस गोलंदाज मात्र दिशा भटकतो. गणेश पहिला चेंडू वाईट घोषित केले. पंचांना अवांतर एकदा मिळेल. एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सर केला दोन्ही आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हरमधील पहिलाच बॉल गणेशच्या गोलंदाज यावर मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार षटकार. या षटकारीने मात्र संघाचा दाबलक पुढे सर केला. रावण साम्राज्य पुलाची वाडी या संघाचा 8 या आकड्यावरती. याच प्रकारे फटकेबाजी करावा लागेल पुलाची वाडी या संघाच्या फलंदाजाला, तर कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकेल. कारण यावेळेस मात्र 91 धावा चेस करायच्या आहे विजयासाठी पुलाची वाडी या संघाला. आणि मोठं फटके खेळणं खूप गरजेचं आहे पुलाची वाडी या संघाच्या फलंदाजाला. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा सामना करेल अंकुश. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटके खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र बीट होतोय. या ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकले अंकुश या फलंदाजांना. संघाचा दाबलक आपण पाहू शकाल. रावण साम्राज्य पुलाची वाडी या संघाचे 14 धावा. सर्कल मर्यादा संपलेली आहे. गणेशचा पुढील बॉल सामना करेल अंकुश. यावर मात्र फुलटो चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू मात्र निघून जाईल. फायर षटकार येतो यावेळेस अंकुशच्या बॅटमधून आणि पंचांनी घोषित केलाय नो बॉल. सोने पे सुहागा. यावेळेस मात्र 7 धावा जोडले जातील दाबलकावरती. येणारा चेंडू फ्रीड. पुन्हा एकदा संधी आहे फलंदाजाला मोठा फटके खेळण्यास. येणारा चेंडू फ्रीड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटके खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र दूरवरती राहतोय. परंतु यावेळेस निर्धार चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 21. अजूनही दुसऱ्या ओव्हरमधील मात्र 2 बॉल शिल्लक. गणेशच्या गोलंदाजाचा सामना करतोय अंकुश. पुन्हा एकदा उडवलाय ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूरवरती. परंतु यावेळेस मात्र चुकीचे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार चौकार. खूप महागडा ओव्हर ठरतोय गणेशचा. या 5 चेंडूवरती मात्र 24 धावा खर्च केलाय. संघाची धाबलक आपण पाहू शकाल 25च्या आकड्यावरती. पुढील बॉल यावर मात्र गोलंदाज गुतला. पुन्हा एकदा चेंडू नव्याने टाकावा लागेल. षटकातील पुढील बॉल शेवटचा बॉल असेल. सामना करतो अंकुश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय. उंची गाठले. अंतर मात्र कमी. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अंडा पाव. फलंदाज बाद. अंकुश नाखुश डगआउटच्या आसरेला 5वा झटका लागतोय पुलाची वाडी या संघाला.
पंच काय नेक्स्ट कॉल सामन्याचा येस यापुढील सामना आपण पाहू शकाल सरगणेच्या बोर्ली विरुद्ध खांडीचा पाडा या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकचा कॉल करण्यासाठी कमिटी बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. पुढील बॉल मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही या निर्धार चेंडू होतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल विला संघासाठी तिसरा ओव्हर हाताळतोय. सामना करतोय बारको यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाज सफल झाला होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही या निर्धार चेंडू होतोय. धावसंख्या स्थिर आहे धावसंख्या ती मात्र 25. पुढील बॉल पुन्हा एकदा हप्त्याकर चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं फटका क्षेत्ररक्षक काय यावेळेचा पायाने चेंडू आडला जातोय. एकच धावीला एक धावीने मात्र संघाचा दाबालक पुढे सरकतोय 26च्या आकड्यावरती. त्या मात्र पुलाचीवाडी या संघाचं दाबा येणं मात्र रोखलं गेलंय स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाच्या गोलंदाजाकडून. कारण चांगले फलंदाज मात्र डगाऊच्या आसऱ्याला आधी टीम मात्र डगाऊच्या आसऱ्याला यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवटामध्ये चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. पुन्हा येतोय निर्धार चेंडू. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल तिसऱ्या ओव्हरमधील विलास गोलंदाजा संघाची दाबलक आपण पाहू शकाल 26च्या आकड्यावरती. शेवटचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाज सफल झाला होता. पुन्हा येतोय निर्धार चेंडू. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल रावण साम्राज्य पुलाचीवाडी या संघाने धावसंख्या मिळवली ती 5 गडी बाद 26. तर मात्र समीकरण आपण पाहू शकाल पुलाचीवाडी या संघाचा 12 चेंडू आणि 65 धावांची गरज अजूनही विजयासाठी. शिवसंघाच्या आवळखेड या संघाचा कर्णधारने कमिटी बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र टप्पा चेंडू फटका सजवला आहे. पुन्हा एकदा जेल बाद होतोय लानू. 6वा झटका लागेल पुलाचीवाडी या संघाला. धावसंख्या स्थिर आहे धावसंख्या ती मात्र 26. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अकरा चेंडू आणि 65 धावा यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही या निर्धार चेंडू येतोय. तर मात्र 10 चेंडू आणि 65 धावा 101% हा सामना स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाकडे झुकलेला आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराही डॉट चेंडू येतोय. अजूनही 9 चेंडू आणि 65 धावा. बॅक टू बॅक तिसराही डॉट चेंडू. आठ चेंडू आणि 65 धावा. पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता समोरच्या दिशेने फटका सजवलाय आणि एक धावेचा प्रयत्न होतोय. एक धावने किस मिळेल्या एक धावने मात्र संघाचा दाबलक पुढे सर केला 27 आकड्यावरती. अजूनही 7 चेंडू आणि 64 धावा. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल शहरात सामना करतोय. मात्र पुन्हा एकदा फटका फसला जेल ओढालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज यावेळेस मात्र पुन्हा एकदा जेल सुटतोय. जीवदार मिळतोय परंतु यावेळेस समीकरण खूप अवघड आहे पुलाचीवाडी या संघाचा. ओव्हरची समाप्ती होते 6 चेंडू आणि 63 धावांची गरज.
शेवटच्या ओव्हर हाताळण्यासाठी स्मार्ट बॉय जांभोडी या संघाकडून श्याम. पहिलाच बॉल फटका सजवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस मात्र वन बाउन्स फील्ड केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु यावेळेसचा एक धाव समाधान मानावं लागेल. या एक धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे सर केलं. 29 आकड्यावरती अजूनही 5 चेंडू आणि 62 धावा. पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धार चेंडू होतोय. 4 बॉल आणि 62 धावा. चार बॉल 62 धावा. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक काय फाटिंग मागे. यावेळेस मात्र थोडंसं मिसफिल्डिंग चेंडू मात्र सीमा पार होतोय. चौकार येईल परंतु यावेळेस खूप उशिरा यावेळेस चौकार आपल्याला पाहायला मिळतोय पुलाचीवाडी या संघाकडून. पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल श्याम. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने फटका सजवलाय. ग्राउंड फटका. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु यावेळेसचा एक धाव समाधान मानावं लागेल. अजूनही 2 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र मोठा फटका सजवलाय. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार षटकार. शेवटचा बॉल यावेळेस मात्र निर्धार चेंडू होतोय. या ठिकाणी विजय झालेला संघ आहे स्मार्ट बॉय जांभोडी हा संघ. विजय झालेल्या संघाचे अभिनंदन. पराभूत झालेला संघ आहे रावण साम्राज्य पुलाचीवाडी. पराभूत झालेल्या संघाचे गोडगोड कौतुक. आता मात्र सामना क्रमांक आपण तिसराच पाहू शकाल. श्री गणेशा बोरली विरुद्ध खांडीचा पाडा. दोन्ही संघ उपस्थित असेल तर कमिटी बॉक्समध्ये संपर्क साधायचा.